या भाजीपुढे नॉनव्हेजसुद्धा फिकं वाटेल आणि भूक नसतानासुद्धा 2 भाकरी कधी संपवल्या कळणारच नाही. नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण राजस्थानी बेसनगट्ट्याची भाजी करणार आहोत आणि तेही महाराष्ट्रीयन पद्धतीने. मस्त गावरान पद्धतीचं वाटण घालून झणझणीत अशी बेसनगट्ट्याची भाजी. त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर गट्टे करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, छोट्या चमच्याने पाव चमचा हळद, एक छोटा चमचा लाल तिखट, एक चमचा धनेपूड आणि एक चमचा भरून आलं लसणाची पेस्ट घातली आहे. थोडंसं तेल घालायचं म्हणजे गट्टे छान मऊ येतात. तेलाचे जे तूपसुद्धा टाकू शकता. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून मस्त मऊसूत असं बेसन भिजवून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीचं. अशा पद्धतीने बेसन भिजवून घेतलं की थोडंसं तेल या बेसनाच्या गोळ्यावरती टाकायचं व सगळ्या बेसनाला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं. झाकण ठेवून 10 मिनिटे भिजवलेलं बेसन मुरू द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर या बेसनाच्या पिठाचा गोळा घ्यायचा व याचा जाडसर असा रोल तयार करायचा. नंतर सुरीने याची एकसारखी असे 4 भाग आपण करून घेणार आहोत. त्यानंतर एक भाग उचलून घ्यायचा व त्याचा अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा. खूप जास्त जाडसुद्धा नाही आणि खूप जास्त बारीकसुद्धा नाही. अशा पद्धतीने सगळ्या पिठाचे रोल आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर सर्व पिठाचे रोल इथे मी करून घेतले. आता कढईमध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून पाण्याला छान अशी उकळी काढायची. आपलं पाणी मस्त असं गरम झालं किंवा पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. म्हणजे गट्टे शिजवताना ते एकमेकाला चिकटणार नाहीत. आणि तयार केलेले जे बेसनाचे रोल आहेत ते आता या पाण्यामध्ये टाकायचे. त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर एक 6 ते 7 मिनिटे गट्टे शिजवून घ्यायचे. गट्टे शिजत आहेत तोपर्यंत वाटण करून घेऊया. एक मोठा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत, त्याला मधामधून कट करून घेतलं. मीडियम गॅसवरती अलटपलट करून सगळ्या बाजूने कांदा व खोबरं मस्त काळपट रंगाचं होईपर्यंत भाजून घेऊया. तर मीडियम गॅसवरती छान अलटपलट करून मस्त कांदा आणि खोबरं छान काळपट रंगाचं होईपर्यंत भाजून घेतलं. आता काढून घेऊया. साहित्य भाजण्यासाठी मी लोखंडी तवा घेतला आहे. त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं. 1 ते 1.5 चमचा अख्खे धने टाकून छान असे भाजून घ्यायचे. धने व्यवस्थित भाजून झाले की एक मोठा चमचा पांढरे तीळ घेतले आहेत आणि 2 तमालपत्र त्याचे तुकडे करून घेतले. आणि तीळ आणि तमालपत्र टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. तीळ छान चटचट वाजायला लागले की आता आपण इथे टाकणार आहोत एक 10 ते 15 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे. त्यानंतर गॅसवरती भाजून घेतलेला जो कांदा होता तो अशा पद्धतीने कट करून घेतला. खोबरंसुद्धा कट करून घेतलं. आता सगळं साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. सगळं साहित्य व्यवस्थित भाजून झालं की स्वच्छ धुतलेली मूठभर कोथिंबीर घालायची व कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. सगळं साहित्य व्यवस्थित असं भाजून झालं आहे. साहित्य भाजताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली होती. मसाल्याचं साहित्य व्यवस्थित भाजून झालं, काढून घेऊया. वाटणाचं सगळं साहित्य थंड झालं की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचं. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं व अशा पद्धतीने मस्त बारीकसर असं वाटण तयार करायचं. तोपर्यंत बघा आता आपले गट्टेसुद्धा शिजले आहेत. बेसनाचे जे रोल आहेत ना ते पाण्याच्या वरती तरंगून आले व त्याला अशा पद्धतीने बबल्स आले की आपले जे रोल आहेत ते व्यवस्थित असे शिजले आहेत. आता हे काढून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर कट करून घ्यायचे. तर बघा बेसनाचे रोल व्यवस्थित असे थंड झाले आहेत. तर आता हे कट करून घेऊया. खूप जास्त मोठे नाही, खूप जास्त लहान नाही, अशा पद्धतीने बेसनाचे गट्टे कट करून घ्यायचे. सर्व गट्टे इथे कट करून घेतले. भाजी करण्यासाठी कढईमध्ये 2 पळी तेल घालायचं आहे. ही भाजी आपण मस्त झणझणीत आणि तर्रीदार करणार आहोत. तयार केलेलं वाटण घालायचं आहे. छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा भरून लाल तिखट घातलं आहे. 4 व्यक्तीसाठी ही भाजी आपण बनवत आहोत. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. बघू शकता वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं ते भांडं विसरून 1 वाटी पाणी घेतलं आणि तेच या कढईमध्ये घातलं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनिटे हे वाटण शिजून घ्यायचं, जेणेकरून भाजीला रंग व चव खूप छान येते. मीडियम गॅसवरती साधारण 2-3 मिनिटे वाटण शिजवून घेतलं. बघू शकता वाटण मस्त असं शिजलेलं आहे आणि याला छान असं तेल सुटलं आहे. मस्त असा घमघमाट या वाटणाचा इथे सुटलेला आहे. आता यामध्ये कट करून घेतलेले गट्टे घालायचे व मिक्स करून घ्यायचं. बघू शकता गट्ट्याला मस्त असं वाटणाचं छान असं कोटिंग झालेलं आहे.
गट्टे व्यवस्थित मिक्स करून घेतले की आता गट्टे शिजवण्याचं जे पाणी होतं तेच पाणी आपण भाजीमध्ये टाकणार आहोत, कारण त्या पाण्यामध्येच बेसनाची सर्व चव उतरते. भाजी तुम्हाला कितपत पातळ घट्टसर हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं. मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि छोट्या चमच्याने अर्धा चमचा एवढा गरम मसाला घातला आहे. गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुमच्याकडे जो कुठला गरम मसाला असेल तो तुम्ही यामध्ये टाकू शकता. मीठ, गरम मसाला टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त, खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त घट्ट नाही अशी भाजी करून घेतली. झाकण ठेवायचं आणि भाजीला मस्त अशी उकळी काढून घ्यायची. तर मीडियम गॅसवरती भाजीला मस्त अशी उकळी काढून घेतली म्हणजे गट्ट्यामध्ये भाजीची सगळी चव जी आहे ना ती आतपर्यंत उतरते आणि मस्त झणझणीत आणि तर्रीदार असे राजस्थानी बेसन गट्टे तयार आहेत आणि तेही महाराष्ट्रीयन पद्धतीने. करायला खूप सोपे, चवीलासुद्धा खूप भन्नाट लागतात. गॅस बंद करायचा, नंतर बारीक कापलेली कोथिंबीर घालून सर्व करायचं. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तुम्हीसुद्धा ही राजस्थानी बेसन गट्ट्याची भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटेचे बटन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.